दिलं गेलं. हा म्हणतो ह्यांना 94ला आरक्षण दिलं, एका जी.आरनं दिलं आणि आम्हाला मात्र तिथंच ठेवलं. मग हे कुठल्या सामाजिक दुजाभावाचे निकष? अरे खुळचट माणसा, अरे नाभिकामध्ये जन्माला यायला लागतं, सुतारामध्ये जन्माला यावं लागतं, भटक्यामध्ये बेडर रामोशीच्या घरात जन्माला यावं लागतं, बेलदाराच्या घरात जन्माला यावं लागतं, मेंढपाळाच्या घरात जन्माला यावं लागतं, बंजाऱ्याच्या तांड्यावर जन्माला यावं लागतं. त्याला वेगळं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. शेकडो वर्षाचं लिटरेचर, हिस्ट्री, सामाजिक दुजाभाव, अरे त्या रिझर्वेशन इम्प्लिमेंट करणाऱ्या, धोरण ठरवणाऱ्या माणसांना काहीतरी अक्कल असेल. तू काय कुठनं एवढा काय म्हणा विद्वान जन्माला आलास काय की त्यांच्या बाबतीत काय होतं आणि आमच्या बाबतीत काय होतं? मग ओबीसीचा कारखान्यासाठी थोडंच रिझर्वेशन दिलंय. रिझर्वेशन रिप्रेझेंटेशनसाठी दिलंय, रिझर्वेशन सामाजिक दुजाभावासाठी दिलंय. ज्याला मागास वर्ग म्हणून म्हटलं गेलं त्यांच्यासाठी रिझर्वेशन दिलं गेलं. मग गरिबासाठी काय? तर 99% बजेट हे लोककल्याणकारी राज्य चालवण्यासाठीच 99% बजेट लागू होतं ना. मग तो 0.5% येऊन धुडगूस घालतोय ओबीसी आरक्षणामध्ये. ओबीसीच्या झोपड्यामध्ये तुला प्रवेश करायचंय, ओबीसींच्या अनाथ माती कालवायचे. मुख्यमंत्री महोदय, अहो इथल्या लोकांनी ह्या जरांगेच्या पिलावळीने तो ज्यांना फॉलो करतो या सगळ्या लोकांनी सहकार महर्षी जन्माला आले, प्रत्येक तालुक्याला कारखानदार जन्माला आले. तुम्हाला काही ठराविक उदाहरणं तुमच्यासमोर वाचून दाखवू? काय बट्ट्याबोळ करून ठेवलाय महाराष्ट्राचा या लोकांनी. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आता काय आहे? कुठला प्रायव्हेट कंपनीच्या ताब्यात आहे? दुसरा कन्नड सहकारी साखर कारखाना. त्याचं काय झालं? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मधला. बरं, राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना. मी प्रातिनिधिक उदाहरणं देतोय, अशी शेकडो उदाहरणं आहेत माझ्याकडं. बर, नाथ सहकारी साखर कारखाना. बर, तापी परिसर सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, पाथर्डी, आत्ताचं अहिल्यानगर. हे मी ठराविक उदाहरणं सांगितली तुम्हाला. हे कारखाने कुठे आहेत सहकार मधले? हे काय सांगतोय मी तुम्हाला? कारण ज्यांच्यावरती दायित्वाची जबाबदारी होती, ज्या मुख्यमंत्र्यावरती महाराष्ट्राचा समतोल विकास साधण्याची जबाबदारी होती, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी होती, पाण्याच्या योजना पर्क्युलेट करण्याची जबाबदारी होती, सर्वसामान्य माणसाला लोकशाहीचा लाभ, सुग्रास असा स्वयंपाक हक्क, अधिकार, बजेट द्यायची जबाबदारी होती. त्या सगळ्या लोकांनी नादानपणा केला, संपत्तीचं केंद्रीकरण केलं, पावण्या रवळ्यामध्ये लोकशाही हक्क, अधिकार, पद वाटून घेतली. त्या माणसावर जरांगे चकार शब्द बोलत नाही. ऐकायला तयार नाहीत ना लोक. नुकसान ओबीसीचं होतंय. ओबीसीचं आरक्षण संपलंय. 2000 सप्टेंबरच्या जे.आर. अन्वये महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचा सवाल आहे की जरांगे पाटलांच्या मागण्यावरून हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, पुणे गॅजेट, निजाम, अरे निजामाचं गॅजेट कधीच? आपला देश स्वतंत्र झाला नाही का? आपल्या देशात काही कायदा कानून आहे की नाही? सेंट्रल बॅकवर्ड कमिशन आहे की नाही? स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे की नाही? न्याय व्यवस्था आहे की नाही? ह्याच्यावर अभ्यास करणारी तज्ज्ञ मंडळी आहेत की नाही? आता आपल्याकडे काही निकष आहेत की नाही? आता काय आपल्याकडे पॅरामीटर्स आहेत की नाही? निजामाच्या गॅजेटमध्ये कुठं लिहिलंय की मराठा समाज मागासवर्गीय आहे? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही गॅजेट लागू करताय आणि त्यांना सरळ सरळ दाखले काढून देताय. पुण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या डॉक्टर शिंदे आमदारांच्या पत्नीनं जे काही अध्यक्षपद मिळवलं, त्यांच्या त्या गॅजेट इयरमध्ये, त्यांच्या त्या दाखल्यामध्ये सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय हे शिंदे कुटुंबीय आहे असं कुठं लिहिलंय? दौंडच्या नगराध्यक्षा, वारंवार मी हे उदाहरण देतो, दुर्गादेवी जगदाळे, ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याशी ब्लड रिलेशन आहे. ते जगदाळ कुटुंबीय त्या नेपाळच्या घराण्याचे राजकुमार आहेत. त्यांच्या बाबतीत कुठला सामाजिक दुजाभाव झाला असेल की ज्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढलं आणि त्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या? राहिलंय आरक्षण. त्यामुळे जरांगेंची जी ही मागणी आहे ही खुळचटांची मागणी आहे. ते उपोषण करतील, पण उपोषण करत असताना ही शासनाची जबाबदारी आहे, इथल्या आमदार खासदारांची जबाबदारी आहे, वेगवेगळ्या पक्षनेत्यांची जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं एक्झर्शन करत असताना ओबीसी उद्ध्वस्त होणार आहे. अरे परिणामावरती कधीतरी कुणीतरी बोला ना. जरांगेंची मागणी आज इम्प्लिमेंट होताना दिसते, पण ओबीसी कुठे गेलाय? ओबीसीचं झालं काय?
ह्याच्यावर कोणच बोलत नाही. ओबीसीचं काय म्हणणं आहे, कोणच बोलत नाही ह्याच्यावरती. त्यामुळं एक माणूस उपोषणाला बसला म्हणून इथल्या व्यवस्थेमधला एकच गावामध्ये कुटुंब आहे, व्यवस्थेमध्ये एकच कुटुंब आहे, खूप मायक्रो लेवलला तो डोंबारी आहे, मायक्रो लेवलला पारधी आहे, मायक्रो लेवलला कैकाडी आहे, तो जरांगेच्या जात समूहाच्या स्पर्धेमध्ये टिकेल. मी उपोषणाला बसणार नाही. मी वेळोवेळी सांगितले आम्ही लढणार. आम्ही 100 सभांची घोषणा केली होती, 9 सभा झालेल्या आहेत. आज 10वी सभा आमची सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या दुधेबावीत आहे. वेळ नाही, आम्हाला विचारत पण नाहीत. कितीतरी दिवसानंतर माननीय बावनकुळे साहेबांनी ओबीसीच्या सब कमिटीची बैठक घेतली. त्यांच्याकडे मी 11 मागण्या ठेवल्या. त्या आता कधी इम्प्लिमेंट होणार आहेत त्याची वाट बघतोय आम्ही. आपल्याला माहिती आहे एपीएमसी मार्केटमध्ये तो सगळा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तो सगळी सभा झाली, गुलाल उधळला. मग आता कसलं आरक्षण जर गुलाल उधळला असेल आणि त्यावेळेस नाही भेटलं तर मराठा समाजाची फसवणूक केली. हे बघा, मुळात मी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. मुळात मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कधीही अस्तित्वात येणार नाही. कायद्यानं ॲज पर कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं 750 पानाचे जजमेंट आहे की मराठा कम्युनिटी इज रुरल कम्युनिटी डॉमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र. 350 650 पानाचे जजमेंटमध्ये तुम्ही कुणब्याचा सुतावरनं स्वर्ग गाठायला चाललाय. मग कुणबी ओबीसी मध्ये येतो, मग आम्ही कुणबी नाही का, मग मराठा म्हणजेच कुणबी. सुतावरून स्वर्ग, सुतावरून स्वर्ग गाठताय. लावा ना पॅरामीटर्स लावा, सोशो इकॉनॉमिकल सर्वे करा. कोण मागास, कोण आगास, कोण पुढे गेला, कोण पिछडला, मराठा समाजावर नक्की कुणी सामाजिक अन्याय केला, कोणता दुजाभाव मराठा आणि कुठल्या जातीनं केला, मग मराठा मागास झाला तर पुढे कोण गेला. साधी सोपे प्रश्न विचारतो ना, की जे कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित आहे, जे इथल्या स्टेट बॅकवर्ड्स कमिशन्सना अपेक्षित आहेत, याच्यात फेल आहेत सगळे. लीगल स्टेटस काय? गॅजेटमध्ये तुमची रेव्हेन्यूची नोंद म्हणजे मराठा समाज 2026 ला मागास, हे कोणी सांगितलं तुम्हाला? इलिगल आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन आहे. तुम्ही कुणबी दाखवून बोगस दाखले काढून, आणि आता जेवढे कुणबी दाखले काढलेत, नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, या सगळ्या लोकांचे इलिगल आहेत. आम्ही त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी फॉलोअप घेतोय. कुणाचं जो जावक क्रमांक असतो ना, उत्पन्नाच्या दाखल्याचा जावक क्रमांक जात प्रमाणपत्राला दिलाय. हा बहादर म्हणतोय का देत नाही, कसं देत नाही, बघून घेतो. अरे मनोज जरांगे साधं कालच्याच बघा प्रेसमध्ये तो बोलला आम्ही क्षत्रिय आहोत. अरे हाच सेल्फ गोल करतोय. तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण मागताय आणि परत काय म्हणताय की आम्ही क्षत्रिय आहोत, लढणारे आहोत, मुंडीवर बसून घेईन. हेच मुळात ज्या सोसायटीमध्ये जो डॉमिनेटिंग आहे तो कसा मागास असेल बरं? जो शासक आहे तो कसा मागास असेल? ते बसत नाही पॅरामीटर्समध्ये. ते मागासवर्गीयाच्या पॅरामीटर्समध्ये ते फेल होतात. नारायण आयोगाचं काय, नारायण राणे आयोगाचं काय झालं, देशमुख कमिटीचं काय झालं? फेल झालेत ना सगळे. काय काय माझं मनोज जरांगेंना एक आव्हान आहे. गडी लढणार आहे, पण मागणी चुकीची आहे. मागणी चुकीची असेल, आपल्याला दिल्लीला जायचं आहे, आपण हैदराबादकडे निघाला असेल तर दिल्ली आपल्याला कधीही भेटणार नाही. मागणी चुकीची आहे. ते 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 शासनाने बघावं. माझं म्हणणं असं आहे, रेड कार्पेट पायगड्या घालते म्हणजे ओबीसीच्या बाबतीत दुजाभाव केला जातोय. ओबीसीला वाटाण्याची अक्षता लावलेत. आम्हाला या भाजप शासनाकडून आम्हाला सोशल जस्टिस हवा होता, मिळायला हवा होता. आम्ही त्यांचे बेस वोटर आहोत. हे मी निवडणुकीच्या अगोदरही बोललोय, आत्ता नाही बोलत. अजून ओबीसीच्या 18 महामंडळांना अध्यक्ष नाही भेटला, साधा शिपाई नाही भेटला, शिपाई कार्यालय नाही भेटलं, 1 रुपया नाही भेटला, नाही भेटलेला अजून. तोपर्यंत 700 करोड रुपयांचं कालच्या बजेटमध्ये घोषणा झाली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटी रुपये निर्गमित झाले, पण ओबीसीला 1 रुपया नाही भेटलेला. त्यामुळं या शासनाकडून आम्हाला अपेक्षा होती
की जो शोषित आहे वंचित आहे त्याला न्याय मिळण्याची, सामाजिक न्याय भेटण्याची, या शासनानं काय केलं, हाराकिरी केली आणि या शासनानं सगळे कारखानदार बरोबर घेतले आणि परत ओबीसीचं दमन महाराष्ट्रातल्या शासनानं सुरू केलंय. आता भाजप आलायन सरकार हे ओबीसींचं, गोरगरिबांचं, दीनदलितांचं राहिलं नाही, ते कारखानदारांचं झालंय. आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी, आजपर्यंतच्या आमदारांनी, आजपर्यंतच्या सहकार मर्शीनी, आजपर्यंतच्या सहकारी सूतगिरण्या डुबवणाऱ्यांनी, आजपर्यंतच्या डीसीसी बँका बुडवणाऱ्यांनी, उदाहरणार्थ मोहिते पाटील सोलापूरचे, बोलायचं म्हणलं ना 1 तास किमान 50 पानं वाचून दाखवेन मी तुमच्या समोर. कुणी मराठा कुणी बुडवला, ओबीसीनी नाही. मनोज जरांगे, 5 पिढ्यांचं आमच्या नुकसान झालं, लेकरं बाळ रस्त्यावर आली, ओबीसीनी नाही. अरे अर्धा% बजेट त्यांना मिळतं, काय बुडवलं आम्ही तुम्हाला? अरे सामाजिक मागासांसाठी आरक्षण आहे रे हे, बावळट माणसा, गरिबीसाठी नाही हे. अरे किती वेळा वरडून सांगू तुम्हाला? काय प्रश्न आहे तुमचा? फसवलं, 100% फसवलंय. अरे 4दा आजपर्यंत फसवलंय. अरे मराठा हा मागास होऊच शकत नाही, त्यांना तुम्ही कसं देणार आहे ओबीसीचं सर्टिफिकेट? लिगल ऍस्पेक्ट शून्य या गोष्टीचा, या मागणीचा. त्यांचा जीव घेता का मनोज जरांगे पाटलांचा? तुम्ही समजावून सांगा ना त्यांना कुणीतरी. हे बघा, आलं लक्षात माझ्या, आलं एक मिनिट. हे बघा, मी माझ्या मुद्द्याच्या आणि प्रेसच्या बाहेर एक शब्दही जाणार नाही, कारण आम्ही सामाजिक आंदोलनं, आरक्षणासंदर्भात आंदोलनं करणारी माणसं आहोत. मनोज जरांगे पाटलांना असं वाटतंय की ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानं आमचं कल्याण होणार आहे. मला असं वाटतंय, ऐका ना, एक कंटिन्यू करतो. हे बघा, ओबीसीच्या लोकांना असं वाटतंय की मनोज जरांगेच्या मागणी मान्य झाली तर ओबीसी संपणार आहे. आपण हे आरक्षणाचं 2 मिनिटं बाजूला ठेवू. इथं न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इथले आयोग आहेत, इथलं शासन आहे, त्याच्यावर थोडा आपण विश्वास ठेवू. जरांगे लढणारा माणूस आहे. जरांगेनी जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर, मराठवाड्याच्या अनुशेषाच्या प्रश्नावर, पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावर जर आंदोलन केलं तर हा लक्ष्मण हाके जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हायला तयार आहे. पटतंय का तुम्हाला? कारण मागासवर्गीयांचं आरक्षण घेऊन दिला ना. आता तुमच्या समोर प्रस्ताव काय लिखी देऊ का? दिला की प्रस्ताव त्यांना? त्यांना राजकारण करू द्या ना बिचाऱ्यांना. संघर्ष करणार आहे आम्ही. भेटतो ना. आता काल 6 कॅबिनेट मंत्री होते ओबीसीचे, भेटले ना, 11 मागण्या दिलेत त्यांना. येईल ना उत्तर. तुम्हाला राजकारण खुशाल, तुम्ही राजकारण करा. आम्ही संघर्ष करत आहोत, आम्ही लढत आहोत, आम्ही भिडत आहोत. आम्ही सामाजिक बोललो नाही मी, सोशल जस्टिस साठी रिझर्वेशन आहे. अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, गरिबांच्या प्रश्नावरती, मराठवाड्याच्या पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावरती सहकार बुडवला. इथल्या लोकांनी डीसीसी बँका बुडवलेत. यांचा कायद्यानं वसुल्या करा सगळ्यांच्या. आणि सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कांच्या योजनासाठी जर मनोज जरांगे कुठं रस्त्यावर बसणार असतील, हमी भावासाठी, शेतीच्या मालाच्या हमी भावासाठी बसणार असतील, पाण्याच्या प्रश्नासाठी, समन्यायी पाणी, मराठवाड्याचं पाणी याच्यासाठी बसणार असतील, ऊसाच्या दरासंदर्भात बसणार असतील, मनोज जरांगेच्या आंदोलनात लक्ष्मण हाके सहभागी असेल. पण ओबीसीच्या झोपड्यात घुसून, आणि बरं, मनोज जरांगेंची मागणी मान्य झाली, फायदा कुणाला झाला? दुर्गादेवी जगदाळेला. फायदा कुणाला झाला? शिवांजली भोसलेला. फायदा कुणाला झाला? रूपराणी निकमला. फायदा कुणाला झाला? डॉक्टर शिंदेंना. फायदा कुणाला झाला? काय ते पिंपरी चिंचवडचे महापौर लांडगेंना. सामान्य मराठ्यांचं काय? आणि हे परत राजकीय पुढारी हे मनोज जरांगेंच्या तोंडून बेकायदा कामं करून घेत आहेत. बेकायदा ओबीसीच्या अनाथ माती कालवत आहेत. किती वेळा सांगू? ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त झालंय. ओबीसीच्या पुढाऱ्यांना त्यांना राजकारण लकलाभ. पण आम्ही संघर्ष करणार, आम्ही संविधानाचं तत्व मांडणार. मनोज जरांगे जे आहे ते एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांना मात्र काही बोलत नाही. मनोज जरांगेचं ज्ञान खूप कमी आहे बिचाऱ्याचं. पण त्याची तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे. मित्र उपोषण करणार नाही, कारण उपोषणाचा त्रास काय असतो ते आम्हाला चांगलं माहिती आहे. मनोज जरांगेंनी उपोषण करू नये, बेकायदा मागणी करू नये. आणि ठीक आहे, ओबीसीतून दिलं हे आरक्षण दिलंय. आता बेकायदा ताबा मारलेला आहे. पण बेकायदा ताबा मारणारे हे आमदार खासदार पुत्र आहेत सगळे.
गोरगरीब मराठा नाही. म्हणून जरांगे दादा, तुम्ही कुणाचा गरजवंतांचा लढा उभा केला, पण फायदा कुणी घेतलाय याचा अनालिसिस करा. हे भयानक आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, आम्ही विश्वास ठेवतोय, अजून विश्वास ठेवतोय, लोककल्याणकारी महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्रातल्या एक जरी घर असेल, महाराष्ट्रातलं ओबीसीचं, विजयंतीचं, आदिवासींचं एक जरी घर, एक जरी कम्युनिटीची एकच संख्या असेल, मग तो तुम्हाला निवडणुकीत मदत करू शकत नाही. म्हणून त्यांच्या आरक्षण तुम्ही संपवणार. मनोज जरांगेंना सांगेन मी, तू पोरं बाळ म्हणतो, तुला पारद्याची पोरं बाळ दिसत नाही, तुला मेंढपाळाची पोरं बाळ दिसत नाहीत, तुला गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्याची पोरं बाळ दिसत नाहीत, तुला फक्त काय एकच. अरे तू जरा अजून थोडंसं मन मोठं कर ना. महाराष्ट्राच्या 12, 13, 14 करोड जनतेतल्या पोराबाळांचा विषय आम्ही मांडायला तयार आहोत. तू पण ये तयार हो, तयार. मागणी करतोय काय? इलिगल. बरं, मागणी मान्य झाल्यावर त्याचा फायदा कोणाला होणार आहे? तर परत ह्या 5-50 पुढाऱ्यांच्या लेकरा बाळांना फायदा होणार आहे. मग ते शिक्षण असो, नोकरी असो, की लोकल बॉडी मधलं आरक्षण असो. ओबीसीला हाय काय रे? 99.99% एका बाजूला आणि 0.5% ओबीसीला बजेटरी तरतूद आहे. हाय काय ओबीसीला? देतेत काय ओबीसीला? तू त्यातलं तुला पाहिजे? हे मात्र अति झालंय. तुम्ही मुख्यमंत्र्यावर वारंवार म्हणता आमच्याला विश्वास आहे. तोडतेच का मग सतत तुमचा विश्वास? तुटतोय, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. तुटतोय ना. भाजपाचा आहे आणि त्यांचेच एक खास आमदार असलेले प्रसाद लाड, बघा, लाडला राधाकृष्ण विखे पाटील जातात मंत्री म्हणून. तुमच्याकडे कोणी म्हणजे तुम्हाला मुंबई जावं लागतंय, ही काय? मुंबईत नुसतं जावं लागत नाही, अपॉइंटमेंटसाठी बाहेर उन्हात बसावं लागते, तटकळत बसावं लागते. आम्हाला मंत्रालयाच्या आतमध्ये जायला, पास काढायला सुद्धा 1 तास वेळ जातो. आत एंट्री करायला. ही फॅक्ट आहे, वास्तव आहे. मग छोट्या लोकांचं काय होत असेल याची इमेजिन करा, कल्पना करा. तुम्ही पत्रकार बांधव आहात, तुमचा अवेअरनेस प्रचंड आहे. तुमच्यामुळंच किमान आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर तरी प्रश्न मांडतोय. पण चला, मी उद्यापासून हे बघा, हे फॅक्ट आहे, हे वास्तव आहे. हे वास्तव असताना मी बोललो ना, जरांगे जर अशा प्रश्नावरती आंदोलन करायला तयार असतील तर लक्ष्मण हाके त्यांच्या खांद्याला खांदा लावून, उलट जरांगेनी त्यांच्या शिवराळ भाषेत बोलावं, लक्ष्मण हाके लिगल भाषेत बोलेल. मी काही तज्ञ आहे असा माझा दावा अजिबात नाही. पण माझं जे आहे, माझ्या मर्यादा मला माहिती आहेत, माझे स्ट्रॉंग पॉईंट मला माहिती आहेत. जरांगेंचे पण स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत हेही मला माहिती आहे. उपोषण करण्यानं काही होणार नाही. उपोषण करण्यानं बेकायदा मागणीला काही तुमच्या हाती लागणार नाही. बेकायदा तुम्ही ताबे मारलेत, पण बेकायदा ताबे मारत असताना एक समूह मात्र इथनं उद्ध्वस्त होणार आहे, हे मात्र मी तुम्हाला हे मी आव्हान का केलं? माझी तयारी आहे. चला, पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघाला मी आव्हान करतोय की जरांगे पाटलांना इथं बोलवावं. अरे तुम्ही का नाही? 4था स्तंभ आहे. अरे नाही, 4था स्तंभ आहे, जबाबदारी आहे तुमची. मी करतो ना. मी आज इथं आव्हान करतो की, लिहून घ्या, मी आज इथं आव्हान करतो की 12, 13, 14 करोड जनतेच्या बेसिक प्रश्नांवरती, ज्यामुळं महाराष्ट्र मागं राहिला, ज्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसावर अन्याय होतोय, ज्यामुळं सर्वसामान्य माणसावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे, जो खरा गरजवंत आहे, जातीपातीच्या पलीकडून, भौगोलिक प्रदेशाच्या पलीकडून, तो पश्चिम महाराष्ट्रातला असेल, तो मराठवाड्यातला असेल, तो विदर्भातला असेल, तो खानदेशातला असेल, तो मानदेशातला असेल, तो कोकणातला असेल, तो तळ कोकणातला असेल, तो वरच्या कोकणातला असेल, तो मुंबई परिसरातला असेल, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती आदरणीय मनोजदादा जरांगेंनी आपलं अमूल्य असं उपोषणाचं वेपन या प्रश्नावरती जर पुढं आणत असतील तर त्याला लक्ष्मण हाके त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पुणे श्रमिक पत्रकार संघामधून आवाहन करत आहे. हे कारण असं, त्याचं कारण असं की माननीय दादा, तुम्ही वेळोवेळी म्हणालात की लक्ष्मण हाकेंना मी विरोधक मानत नाही. आभार, कारण आम्ही मागणी लिगल मानतो. तुम्ही बऱ्याच वेळा म्हणालात की हाकेने हाकेच्या जातीचं बघावं. आदरणीय दादाला माझं सांगणं आहे की धनगर समाज हा ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये येतो, 27%पैकी 3.5% आरक्षण घेतो. लक्ष्मण हाकेची भूमिका मराठा समाजाला काही मिळू नये किंवा मराठा समाजाचा द्वेष अशी कुठलीही नसून
लक्ष्मण हाकेची भूमिका ही आहे की गावगाड्यातल्या मागासवर्गीय लोकांना त्यांना जे काही संविधानानं दिलंय, अभ्यास करून दिलंय, नियोजनानं दिले, असाच नाही आला मंडल आयोग दादा, असाच एका GRनं नाही आला. 400 वर्षे इथल्या लोकांनी सामाजिक दुजाभाव सहन केलाय, त्यांच्या व्यवसायावरच सहन केलाय. इसकाटून सांगायचं म्हटलं तर कैकाड्यानं पाट्या इंडलेत, बुरडानं टोपल्या इंडलेत, नाभिकानं स्वच्छतेचं काम केलंय. तुमचा चेहरा विद्रूप चेहरा आरशासमोर गेला तर तुम्हाला माणसात आणलंय, पाटानं तुमचे कपडे धुतलेत. इसकाटून सांगू मग ह्याच जन्माला यावं लागतं दादा, तेव्हा ओबीसीचं आरक्षण मिळतं दादा. दादा GRनं नाही मिळालं, काय बोलू आता, कसं बोलू? प्रचंड सभा आहेत, तुम्ही बघा ऑनलाईन येऊन माझ्या याला. आणि अरे आम्ही शोषित वंचित, आम्ही म्हणलंय लाख लोक येणार आहेत, आम्ही म्हणलंय 20 लाख स्वयंसेवक. अरे 20 लाख स्वयंसेवक आंदोलनाचे. अरे झालं काय आंदोलन? माणसं किती झाली, जागा किती लागल? उगाच काहीतरी खपल्या आणायच्या. येत बरं लाकूड आणि 4 हात ढलप्या. आम्ही ओबीसीची लढाई लढणार, आम्ही जात न्याय जनगणनेची मागणी करणार. आम्हाला मोजा, आमची संख्या किती आहे सांगा, त्या प्रमाणात आम्हाला बजेट द्या. काय दिल्लीला काय द्यायला अडचण आहे? तुम्ही बोलला ना क्लेम, मग मी वास्तव सांगतोय ना, तेच सांगतोय ना. 7 लाख करोड रुपये, त्यापैकी अर्ध्या लोकसंख्येला सामाजिक न्याय हक्कांच्या योजनाला 0.6% बजेट देताय तुम्ही. खोटं बोलायचं नाही. तज्ज्ञ आणा, अर्थतज्ञ आणा, अर्थमंत्री आणा, मुख्यमंत्री आणा, बजेट काढा. या वर्षीचं फेब्रुवारीमध्ये मांडलेलं बजेट काढा. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी 0.5% बजेट देताय तुम्ही, आणि त्याच्यात मनोज जरांगेला एंट्री करताय. थोतांड आहे हे सगळं महाराष्ट्रात चाललेलं. धन्यवाद. कोण म्हणते असं? सोशल मीडिया म्हणजे कोण? प्रसार माध्यम नाही, मला जरा ज्ञान नाही. लक्ष्मण हाके मोरक्या व्हायला आवडेल मला. थलापती बघू, राजकीय विषय, राजकीय राजकारणात ज्यावेळी येऊ त्यावेळी बघू काय करायचं ते. थँक्यू. उठलं का? अरे कशा संदर्भात करू ना, जरूर करू. विषयाला हात घालावा लागणार आहे, डायव्हर्ट नाही. अरे काय फक्त एकाच ह्याच्यात बंदिस्त करू नका. महाराष्ट्रामधल्या 14 करोड जनता, खूप चांगला विषय चाललाय महाराष्ट्रात असं समजू नका. महाराष्ट्रामध्ये कॉक्रोच जनता पार्टी कशा रूपाने येईल, कशी येईल आणि तिची लाट कशी येईल हे तुम्हाला बघायला भेटेल. आंदोलन सुरू होतं. दुसरीकडे पुण्यात पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंनी जरांगे यांना विनंती केली की आंदोलन करू नका, तुमच्या आंदोलनावर फायदा ह्या दुसऱ्या नेत्यांना होतो. विनंती देखील त्यांनी केली की गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जरांगे रस्त्यावर उतरावं, लक्ष्मण हाके त्यांना पाठिंबा देतील. स्वतः लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. उद्या पुन्हा अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू होत आहे. उद्या पुन्हा उपोषणाची हाल केली आहे. यावेळेस मात्र त्यांनी कडक उपोषण करणार असल्याचं सांगितलं लक्ष्मण हाकेने. जर कुणाचा मृत्यू झाला तर त्याला सरकारचा हे बघा, महाराष्ट्रामध्ये
अंतरवली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा. 8 वेळा उपोषण झालं आहे, आता 9व्या वेळा उपोषण होऊ घातलं आहे. ही झाली एक बाजू. मनोज जरांगेंची प्रेस मी थोडीशी ऐकण्याचा प्रयत्न केला येताना प्रवासात. त्यांचा दावा होता की आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं आहे, आमच्या 5 पिढ्यांचं वाळवण झालं आहे. मग 5 पिढ्यांचं नुकसान झालं असेल तर या महाराष्ट्रामध्ये फायदा कुणाचा झाला आहे हेही मनोज जरांगेंनी दुसऱ्या बाजूला येऊन समजून घेतलं पाहिजे. मुळात हे आंदोलन लोकशाही, संविधान, आरक्षण असं कवडीचंही ज्ञान नसणाऱ्या एका खोलचट माणसाच्या हातात हे आंदोलन गेलं आहे. याचं दुर्दैव आम्हाला महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येला म्हणजे ओबीसी BJNTच्या बांधवांना आहे. दुर्दैव असं आहे की मनोज जरांगेच्या आंदोलनाला, 8 आंदोलनांना जे काही शासन दरबारी, शासनानं जो प्रतिसाद दिला आहे, शासनानं जे रेड कार्पेट घातलं आहे, शासनानं जे लाड पुरवलेत, कुणाचे? मनोज जरांगेंचे, ते लाड पुरवण्यामुळं ओबीसी मात्र उद्ध्वस्त झाला आहे. हे मी अनेक पुराव्यानिशी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो. मग ओबीसींना काही से आहे का महाराष्ट्रामध्ये? ओबीसींचं काय म्हणणं आहे का? 2 सप्टेंबरचा JR काढत असताना ओबीसींच्या आरक्षणावर काय परिणाम होईल? आपण 2 मिनटं जरांगे जे बोलत आहेत त्याच्यावर 2 मिनटं आपण विश्वास ठेवला की आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो म्हणून आम्हाला ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे. आम्ही गरीब झालो याचं उत्तर ओबीसीमधलं आरक्षण असं आहे का? आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं याचा अर्थ आमच्यावर ओबीसीनी सामाजिक दुजाभाव केला का? आरक्षणाची पॉलिसी ही डिस्क्रिमिनेशनवर आधारित आहे. एका समाजानं दुसऱ्या समाजावरती दुजाभाव करणं, कमी लेखणं, हीन लेखणं, यावरती रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व, ही भावना आरक्षणाची आहे. मग आता महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना मी सांगू इच्छितो की मनोज जरांगे म्हणतात की आम्ही गरीब झालो, आमची लेकरं बाळं, आम्ही गरीब झालो, आमची लेकरं बाळं. त्याला उत्तर आहे ना, त्याला उत्तर असं आहे, त्यांचा जो लॅक ऑफ ॲक्सेस आहे किंवा त्यांना जी गरिबी आली, या गरिबीचं कारण हे सामाजिक दुजाभावामुळं त्यांच्यावर गरिबी आली का आर्थिक धोरणांमुळे आली? याचं उत्तर म्हणजे संधींच्या अभावामुळे आली. म्हणजे मग नोकरदारी असेल, बेरोजगारी असेल, मग मराठवाड्याचा अनुशेष असेल, मग सहकारामधलं फेल्युअर असेल, मग पुढाऱ्यांनी संपत्तीचं केलेलं केंद्रीकरण असेल, अशी अनेक कारणं आहेत ना. गरिबी येण्याला ओबीसीचं आरक्षण कसं जबाबदार? गरिबी येण्याला ओबीसीला कधी मिळालं आणि कशात मिळालं? मनोज जरांगेला माझं एक सांगणं आहे, मनोज जरांगे दादा, तुम्हाला ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे. मी वेळोवेळी हा मुद्दा सांगायचा प्रयत्न करतो आहे. मुळात ओबीसीच्या वाट्याला आजपर्यंत महाराष्ट्रात दर वर्षाला बजेट होतं. यावर्षी बजेटची अमाऊंट 6 लाख करोड नियर अबाउट आहे. तर या 6 लाख करोडमधलं 0.6% बजेट ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र शासनानं दिलं आहे, 0.5%. आणि मग 0.5% जर मनोज जरांगेची सगळी शासनकर्ती जमात जर ह्या ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट झाली तर त्याचा काय परिणाम होतो हे उत्तर मनोज जरांगेकडे नाही. ह्याला मनोज जरांगेतला ह्यातलं काही कळत बी नाही, अडाणचोट माणूस आहे तो. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कळू नये, महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कळू नये, महाराष्ट्रातल्या आमदारांना कळू नये. जरांगेंची मागणी मान्य करायची करा, पण त्या मागणीचा परिणाम काय होणार आहे या प्रश्नाचं उत्तर लोकनियुक्त सरकारकडे आहे. आणि काय परिणाम झाला मी तुम्हाला सांगू, थोडक्यात सांगू थोडक्यात. पुण्यामधल्या नगरपालिकेच्या लोकल बॉडीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये मराठा, कुणबी, ओबीसीच्या जागेवर किती निवडून आले याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. पिंपरी चिंचवडमध्ये ओबीसी इज इक्वल टू कोणतरी बलुता आलुता असायचा, तो आता ओबीसीच्या पुढं मराठा, कुणबी किती निवडून आला याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे ओबीसीसाठी राखीव होतं, ते कुणी घेतलं? त्यांना दाखला कधी मिळाला? ते ओबीसीमधून निवडून आले होते का? मग ते ओबीसीच्या राखीव असलेल्या अध्यक्षपदावर कसे गेले?
पुण्याच्या बाजूला उरळी देवाची म्हणजे फुरसुंगी जवळची एक नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. त्या 9 पैकी 9 जागा त्याच्यामध्ये ओबीसी कोण दिसतो का? म्हणजे असे अनेक परिणाम आहेत शिक्षण आणि नोकऱ्यांच्या ठिकाणी आहेत. या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्र शासनाकडे नाही. मनोज जरांगेंच्या मागण्यांचं उत्तर ओबीसीमधून समावेश हे नाही. मनोज जरांगेंच्या भाषेतल्या गरीब पोरांचं झालेलं नुकसान, 5 पिढ्यांचं झालेलं नुकसान, याला ओबीसी आरक्षण जबाबदार नाही. याला जबाबदार आहेत ते काय बोललं बघा मगाशी बोलता बोलता की ओबीसींचे कारखाने नाहीत का, ओबीसींच्या जमिनी नाहीत का, ओबीसींच्या फळबागा नाहीत का? अरे दादा, ओबीसीचं आरक्षण गरिबी किंवा शेती असण्या नसण्यावरनं किंवा गरिबी असण्या नसण्यावरनं नाही. ओबीसीचं आरक्षण सामाजिक दुजाभावासाठी, इथल्या जात व्यवस्थेवरती ओव्हरकम करण्यासाठी, त्या जातीमध्ये जन्माला आलेलं असल्यामुळं त्यांचं प्रतिनिधित्व सस्टेन होत नाही. स्वतंत्र अशा लोकशाहीमध्ये त्यांचंसुद्धा प्रतिनिधित्व सस्टेन. आयला हे मी काय बोलतोय आणि हे काय जरांगीला कळल? बरं, जरांगीला कळत नाही ती नाही. अरे त्या जबाबदार माणसांना तर कळायला पाहिजे. आरक्षण, ओबीसी आरक्षण किंवा SC STचं आरक्षण गरिबी हटवण्यासाठी नाही. लॅक ऑफ ॲक्सेस म्हणजे ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, ज्यांना संधी भेटली नाही आणि ती सामाजिक दुजाभावामुळे भेटली नाही, अरे त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे. मग गरिबीचं काय? मग गरिबासाठी लोककल्याणकारी योजना आहेत ना. 99.5% बजेट गरिबी हटावसाठी आहे जरांगे. आता किती वेळा सांगायचं याला समजावून? त्याला तर कळत नाही, त्याचा तेवढा वकूब नाही, त्याची तेवढी लायकी नाही. पण त्याला भेटायला जाणाऱ्या विखे पाटील सब कमिटी यांची लायकी नाही, त्यांना कळत नाही. लाड वरिष्ठ सभागृहाचा आमदार आहे, तो म्हणला की मनोज दादानं आत्ता हत्ती बाहेर काढलाय आणि आता शेपूट अडकलाय आणि तो शेपूट काढायला मी आलोय. म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवायला तू गेला. बरं, जरांगे पाटलांना भेटायला जात असताना ओबीसींचं काय म्हणणं आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या सब कमिटीच्या अध्यक्षांना वाटू नये, कळू नये? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.